भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण सुरू होत आहे. त्या अनुषंगानं त्यांचा सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा गेल्या 24 वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा त्यांचा श्रावक समूह त्यांना सुद्धा मी वंदन करतो, नमन करतो, नमस्कार. याचं लिखाण केलं आहे. या ग्रंथाचं अगोदरचं नाव बुद्धा अँड हिज गॉस्पेल असं होतं. म्हणजे त्रिपिटक हा बौद्धांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. जसा हिंदूंचा रामायण आहे, त्याचप्रमाणे मुस्लिमांचा खानचा ग्रंथ गुरु साहिब आहे, तसाच बौद्धांचा ग्रंथ धम्मग्रंथ कोणता असेल तर तो आहे त्रिपिटक. त्या त्रिपिटकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यास करावा लागला. मग त्रिपिटक म्हणजे काय? त्रिपिटक म्हणजे 3 पेटारे. 3 पेटारे म्हणजे शुद्ध पिटक, अभिधम्म पिटक आणि विनय पिटक. शुद्ध पिटक याचे 5 भाग आहेत. विनय पिटक याचे 10 भाग आहेत. अभिधम्म पिटक याचे पुन्हा 10 भाग आहेत आणि त्याचे उपभाग आहेत. असा सर्व ग्रंथ एका ठिकाणी आणतो म्हणलं तर ते 140 ग्रंथ होतात आणि त्याचं वजन करायचं झालं तर 1100 किलो होते. मग इतके सगळे ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम वाचले आणि आपल्या बौद्ध झालेल्या समाजाला महत्वाचं काय आहे हे जाणून त्यांनी तशा प्रकारचं लिखाण केलं आणि मग त्यांनी याची विभागणी केली. विभागणी करताना त्यांनी या ग्रंथाचे 8 भाग पाडले. 8 भागामध्ये 39 विभाग केले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की 8 खंड, 39 भाग, 220 प्रकरणे आणि 447 त्याची पाने आणि 7020 त्याच्या ओळी असा हा ग्रंथ आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे लोणी काढण्याची प्रक्रिया असते, दूध नासवलं जाते, दूध नासवल्या गेल्यानंतर सकाळी त्या रई फिरवल्या जाते, रई फिरवल्यानंतर त्यातून लोण्याचा गोळा बाहेर निघतो. लोण्याचा गोळा बाहेर निघाल्यानंतर जी उरते ते ताक असते. ते फारसं काही कामाचं नसते, महत्वाचं नसते, त्याच्यातून महत्वाचं असते की लोणी. मग असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या त्रिपिटकाची रई टाकली आणि त्यातून काढलेला लोण्याचा गोळा म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म असा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत प्रकाशित झाला नाही.
तर त्यांचा मूळ ग्रंथ जो इंग्रजी आहे, इंग्रजी भाषेत लिहिलेला आहे, तो ग्रंथ 1957 रोजी प्रसिद्ध झाला. त्या पुस्तकाची 600 पानं होती. त्यानंतर बौद्ध धम्मगुरू आनंद कौशल्या यांनी त्या ग्रंथाचं विश्लेषण केलं, त्यांचं हिंदीत रूपांतर केलं आणि तो ग्रंथ त्यांनी हिंदीत आणला 1961 साली. त्यानंतर मोबी चिटणीस, शासो रेगे आणि घनश्याम तळवटकर या तीनही हुशार प्राचार्यांनी त्या इंग्रजी ग्रंथाचं ट्रान्सलेशन मराठीत केलं आणि मग तो ग्रंथ 1970ला प्रसिद्ध झाला. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाची पानं 600 आहे आणि बुद्ध आणि जो धम्म आहे हा मराठीतला ग्रंथ, याची पानं मात्र 447 आहे. बाबासाहेबांची इंग्रजी फार हायफाय होती. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की 1930 साली गोलमेज परिषदेला गेले असताना बाबासाहेब ते ज्यावेळेस बोलत होते इंग्रजीतून, त्यावेळेस इंग्रज लोक डिक्शनरी पाहत हा कोणता शब्द आला, कुठून आला, एवढी त्यांची इंग्रजी हायफाय होती. आणि साहजिक आहे, मोबी चिटणीस, शासो रेगे आणि घनश्याम तळवटकर यांच्याकडून काही शब्दांचा उकल झाला नाही, म्हणून त्यांनी ते तिथं सोडून दिलं आणि म्हणून त्याची पानं 447 झाली. अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं महत्त्व आहे की हा ग्रंथ प्रत्येक वर्षावासामध्ये वाचला जातो आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाची प्रस्तावना जी लिहिली आहे, ही प्रस्तावना 13 पानांची होती आणि या प्रस्तावनेवर शेवटचा हात, अखेरचा हात त्यांनी 5 डिसेंबरच्या रात्री फिरवला. म्हणजे महाप्रयाण होण्याच्या काही तास अगोदर, काही घंटे अगोदर, आणि ती 13 पानाची प्रस्तावना त्यांच्या टेबलवरती होती ज्यावेळेस त्यांचं महाप्रयाण झालं. तर अशा प्रकारे हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून आपल्यासाठी तो दिलेला आहे. एवढ्या मोठ्या ग्रंथामध्ये नेमकं आहे काय, तर या ग्रंथामध्ये माणसाने माणसाशी कसे बोलावे, कसे वागावे हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, या जगामध्ये जगत असताना माणसाने कसे जगावे. तिसरा मुद्दा आहे, या जगामध्ये जीवन जगत असताना माणसाने काय त्यागावे. या 3च गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणून हा ग्रंथ फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या ग्रंथाचं वाचन करताना, श्रवण करताना आम्ही सजग असलं पाहिजे. कारण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये अशा आहेत की ज्या मराठीचं ट्रान्सलेशन करताना, अनुवाद करताना त्या लोकांनी भाषा न समजल्यामुळे सोडून दिलेली आहे. तर त्या गोष्टीचाही उकल झाला पाहिजे, त्या गोष्टीही आम्हाला समजल्या पाहिजे. सिद्धार्थ गौतमाला सुजाताची खीर प्राशन केल्यानंतर जी 5 स्वप्न पडली, ते 5 स्वप्नांचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही. भिक्षुणी म्हणून गौतमीला दीक्षा दिल्यानंतर गौतमीसाठी जे नियमावली तथागतांनी सांगितली ती त्याच्यामध्ये नाही आहे.
त्यानंतर खास म्हणजे महत्त्वाचा मुद्दा तो असा की तथागतांचं महापरिनिर्वाण झालं. ग्रंथामध्ये एवढंच आहे की तथागतांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यांच्या प्रेताला अग्नी दिला आणि त्यांच्या देहाचं रक्षक रूपांतर झालं. परंतु हा जो प्रसंग आहे हा प्रसंग फार छोटा दिलेला आहे. ते तसं नाही. त्याचं विश्लेषण फार महत्त्वपूर्ण आहे. तथागतांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस काय झालं? तथागतांच्या देहाला 500 चिवरांनी गुंडाळला गेलं. कढईत तेल ठेवण्यात आलं. त्या कढईत त्यांचा देह ठेवण्यात आला. त्यावर झाकण ठेवण्यात आलं. पहिला दिवस गेला. आज उशीर झाला. आपण उद्या अंतिम संस्कार करू. दुसऱ्या दिवशी पुन्हा लोक आले. पुन्हा पूजा वंदना परित्राण पाठ आणि पुन्हा उशीर झाला. असं करीत 7 दिवस गेले. 7 दिवस. मग 7व्या दिवशी त्यांच्या देहाला अग्नी देण्यात आला. परंतु गोष्ट अशी आहे की 7 दिवस वेळ का लागला? काय कारण आहे? तर त्या ठिकाणी महाकाश्यप यायचे राहिले होते. हा मुद्दा आहे. कारण तथागतांचा देह ज्यावेळी तिथेवर ठेवला गेला, चंदनाची वाळलेली लाकडं तिथे ठेवण्यात आली. तथागतांचा देह तिथे ठेवण्यात आला. म्हणजे कशी लाकडं होती की माची जरी उगवली तरी त्या लाकडांना पेट घ्यावा. परंतु गोष्ट अशी झाली की चिता पेटवण्यासाठी जो टेंबा बनवण्यात आला त्या टेंब्याला आग लागेच ना. काय झालं? असं का होते? खूप खूप प्रयत्न त्यांनी केला की एवढी वाढलेली लाकडं आहे आणि हा टेंबा आहे, या पेटत का नाही? तथागतांचा आपलं काही चुकी झाली का? आपल्याच्यानं काही पापकर्म झालं का? आपल्याच्यानं काही अकुशल कर्म झालं का? बराच प्रयत्न केल्यानंतर तिकडे महाकाश्यपांना समजलं. महाकाश्यपांना समजलं की तथागत आपल्याला सोडून गेले. त्यांच्यासोबत 500 शिष्य होते. त्या शिष्यांना त्यांनी सांगितलं नाही, चला म्हणे आपल्याला तथागतांच्या भेटीला जायचं आहे. असं म्हणून ते निघाले. ते निघाले तर रस्त्याने चालताना एक जैन साधू रस्त्याने आला. त्याच्या हाती एक फूल होतं. आणि मग काही दिवसांनी त्याला विचारलं, बाबा तू कुठून आला? म्हणे मी कुशीन आला होता. आमची शास्त्रा कशा आहेत? बरे आहेत ना? अरे ते तर निवडले म्हणजे त्यांना तर 8 दिवस झाले. 8 दिवस झाले मॅडम. ते ऐकलं त्या भिक्षूंनी आणि सगळे भिक्षू रडायला लागले. कोण गडबडा रडायला लागलं, कोण ऊर गडवू लागलं. अकांत 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 तिथे त्या रस्त्यावर झाला. हे काश्यपांना माहिती, महाकाश्यपांनाही माहिती. आणि मग कसे कसे ते यायला निघाले. तिथे आले. तिथे आल्यानंतर महाकाश्यपांना समजलं आग लागली नाही, चिता पेटली नाही. आणि मग ते बाजूला असलेल्या नदीमध्ये गेले. त्यांनी तिथे स्नान केलं. ओल्या अंगाशी ते आले. ओल्या अंगाशी आल्यानंतर तथागतांचं वंदन केलं आणि त्यांच्या पायाच्या दिशेनं ते बसले. आणि बसल्यानंतर ते म्हणाले, तथागता अग्नी तर तुम्ही आहे, हवा तर तुम्ही आहे, पाणी तर तुम्ही आहे, वेद तर तुम्ही आहे. मग अंगार लावून कोण? दुसऱ्यांना म्हणतो तथागता पृथ्वी तर तुम्ही आहे, पाणी तर तुम्ही आहे, हवा तर तुम्ही आहे, अग्नी ही तुम्ही आहे,
अंगार लावीन को त्यांनी तिसऱ्यांदा गता गता पाणी तर तुम्ही आहे, हवा तर तुम्ही आहे, पृथ्वी तर तुम्ही आहे, अग्नी तर तुम्ही आहे, अंगार लावीन कोण असं म्हणताशी सीता वा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की तथागतांच्या देहाला कोणी जाळू शकत नाही, तथागतांच्या देहाला कोणीही जाळू शकत नाही. हा मुद्दा त्या ग्रंथामध्ये नाही, कारण त्याच्यामधली जी भाषा आहे ती कदाचित ट्रान्सलेशन करणाऱ्यांना समजली नसेल. म्हणून हा ग्रंथ पाहिजे तेवढा सोपा नाही, सोपा नाही. हा ग्रंथ म्हणजे पुस्तक आहे, हा ग्रंथ म्हणजे पुस्तक आहे. आणि कोणत्याही पुस्तकाचं उत्तर हे गुरुकिल्ली किंवा गाईडमध्ये असते, आणि ती गाईड आहे त्रिपिटक. आपल्याला एवढंच माहिती आहे, कपिल वस्तूमध्ये शुद्धोधन नावाचा राजा एवढंच माहिती आहे. परंतु शुद्धोधन राजाची कपिल वस्तू नगरी कशी बसली हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला सिंहपर्यंतच माहिती आहे. सिद्धार्थ गौतमाचे पिता शुद्धोधन, शुद्धोधनाचे पिता सिंह. फार फार काही लोकांना त्यांचे पिता जयसेन हे माहिती आहे, पण त्याच्या आधीच माहिती आहे. हा सगळा इतिहास आम्हाला शोधावा लागेल, तो शोधून त्याचं विश्लेषण करावं लागेल. आणि मग त्यावेळेस ती कपिल वस्तू नगरी कशी बनली. शुद्धोधन राजाकडे 1000 नागर चालत होते, एवढा श्रीमंत होता. 1000 नागर चालत होते, तर शेती किती असेल. मग ही शेती कशी काय इतक्या प्रमाणात आली त्याचंही कारण आहे. आणि मग अशा प्रकारे या ग्रंथाची बारीक सारीक माहिती आम्हाला झाली पाहिजे. त्यासाठी हा ग्रंथ श्रवण करताना आम्ही सावध असलं पाहिजे, आम्ही सजग असलं पाहिजे. एक तासभर आम्ही शांत चित्ताने बसून या ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. कारण श्रवण करणे आणि ऐकणे याच्यामध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. म्हणून म्हणतात, काय म्हणजे सद्धम्म श्रवण करणे दुर्लभ आहे. दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? तुम्ही तर सगळे बसले, तुम्ही तर ऐकता, मग दुर्लभ काय? काय कारण आहे दुर्लभ आहे? तर तुमच्या चित्ताची अवस्था तशा पद्धतीची नसल्यामुळे असं म्हटलं गेलं आहे की धम्मश्रवण करणे दुर्लभ आहे. म्हणजे जेवढं या ठिकाणी ऐकल्या गेलं एवढं तर एवढं दुसऱ्या माणसाला सांगितलं पाहिजे, आणि त्याचा प्रसार झाला पाहिजे. त्याला म्हणतात धम्म श्रवण करणे. काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी रूपानं समजून येतात. एका गावामध्ये एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाला बरेच वर्ष मुलबाळ नव्हतं. बरेच वर्ष मुलबाळ नसल्यामुळे कुटुंब दुःखी होतं. शेती आहे, घर आहे, दार आहे, संपत्ती आहे, पण मालक कोणी नाही आहे. मुलबाळ काहीच नाही. योगायोगाने त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर ते खूप आनंदी झाले, खूप समाधानी झाले आणि आपल्या जीवनाला ते धन्य समजून लागले. मग त्याला लहानपणापासूनच मोठ्या लाडात वाढवण्यात आलं. हे करू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, असं करू नको, खाण्यापिण्याची त्याची सगळी व्यवस्था. मग तो इतका लाडात आला की तो शाळेतही जायला नाही. मी घरीच थांबतो, घरचंच थांबतो, घर पाहतो.
काही करायचा. चांगला मोठा झाला. मग त्याचा उद्योग काय होता? सकाळी उठणे, तोंड धुतलं की चहा पिल्यानंतर तो गावात जाऊन फिरत असतो. कोणाचं काय चाललं, कोणाशी भांडण झालं, कोण काय म्हणते, कुठे काय घडलं, म्हणजे या सगळ्या गोष्टीची जाण त्याच्याजवळ. त्याचं नाव होतं गण्या. आणि मग तिकडून आला बरोबर कधी यायचा तो? जेवणाच्या टायमाला. जेवणाच्या वेळेवर आला तो की त्याची आई म्हणाली, आला काय बाबा, ये बस जेव. जसा तो कमाई करू तो जेवायचा. जेवल्यानंतर झोपायचा. झोपल्यावर पुन्हा 4 वाजता उठायचा. पुन्हा तसं कोणी उठलं, चहा घेतला की गावातले बाकीची राहिलेलं घरं आहे ते त्या घराची माहिती, कोणाचं काय चाललं, कोण कुठं आहे, कोण गावाला गेलं, कोण काय करते, कोणाचं भांडण झालं, या सगळ्या घटना म्हणजे त्या गावाच्या सगळ्या घटना तिथं. हा त्याचा नित्य क्रम. म्हणजे काहीही झालं गावात तरी फक्त गण्याला विचारायचं, बरोबर सांगतो. असं करीत त्याच्या बापाला चिंता पडली की हा आता मोठा होत चालला, त्याच्या बरोबरीच्या मुलाचे लग्न होत आहे. याचं जर म्हणजे आपण लग्न केलं तर मग याला तर पोचतो आपण. मग काय त्याच्या बायकोलाही पोसावं. मग त्या कालांतरानं त्याला मुलं होईल, त्या मुलालाही पोसावं. म्हणजे आपण काय हा ठेकाच घेतला का काय? आपण गेल्यानंतर मग कसं? याला काहीच येत नाही ना, काम काहीच येत नाही ना, याचं हित त्याला समजत नाही ना. मग त्याच्या बापाचा त्याच्या आईला तगादा असेल, त्याला समजावून सांगा, त्यानं काहीतरी केलं पाहिजे, स्वतःच्या पायात तो उभा झाला पाहिजे. म्हणे हो, माझा मुलगा काही फार मोठा नाही झाला, आता कोणत्याही यायला असं म्हणून माझा मुलगा आता मोठा नाही झाला. तर मग एक दिवस आता दररोज म्हटल्यानं त्या आई सुद्धा म्हणाली, एक दिवस आला तो जेवायला बसला. म्हणे गण्या, म्हणे हा तू आता म्हणे मोठा झाला. म्हणे हो. तू आता समजदार झाला. म्हणे हो. मग आता तू तुझ्या पायावर उभा राहिला पाहिजे. तो गण्या जेवता उठला आणि उभा झाला. अरे म्हणजे असं नाही राहिला, काहीतरी कामधंदा केला पाहिजे, काहीतरी मेहनत केली पाहिजे. असं का? बरं, काही काम बरं ठीक आहे. त्या दुसऱ्या दिवशी उठला, नित्यनेमानं त्याची जी दिनचर्या होती त्याप्रमाणे त्यानं तोंड धुवून चहा घेतला, गावात गेला. त्या गावामध्ये एक सावकार होता. त्या सावकाराकडे खूप लोक होते काम. कोणी बैलगाडीत होतं, कोणी शेतीवर होतं, कोणी दुकानावर होतं, कोणी निहार करायला होतं. असं बरेचसे लोक होते. हा गेल्यानंतर नमस्कार हो सावकार, नमस्कार, या. त्याला गणराज म्हणत होते. या गणराज या. कसं काय काम काढलं आमच्याकडे? नाही, मी असं म्हणतो की तुमच्याकडे भरपूर लोक आहेत कामाला. म्हणजे हो, मला पण तुम्ही कोणतं काम केलं बाबा? कधी काम करताना दिसले नाही, कोणत्या कामात कधी पाहिलं, काय काम येतं तुम्हाला? आईनं सांगितलं की मी आता मोठा झालो, मी आता समजदार झालो. अच्छा, आईनं सांगितलं हो, मी आता काहीतरी काम केलं पाहिजे. नाही बाबा, माझ्याकडे काही काम नाही. सावकार, आता इतके मोठे लोक आहेत तर मलाही सामावून घ्यायला तुला काहीच येणार नाही बाबा. तू राहू दे, तू घरीच राहा, तुझंच बरोबर आहे तुझं. हा हो म्हणायचा, सावकार नाही म्हणायचा. एवढ्यात एक शिक्षक त्या रस्त्यानं चालले होते. सावकार म्हणला, हो गुरुजी इकडे. हा गण्या म्हणतो मला कामाला ठेवून घ्या. काय हरकत आहे? तुम्ही पण म्हणता म्हणजे काय हरकत आहे? यानं कधी काम केलं तर पाहिलं ना. तसं नाही ना म्हणे सावकार, आपण स्टॅम्पवरती लिहून घेऊ ना, मग तर काम करत ना. हे बरोबर आहे. असं करा गुरुजी, तुम्हीच जा, तुम्हीच स्टॅम्प घेऊन या आणि तुम्हीच लिहा.
म्हणे हो. गुरुजी गेले, स्टँडवरून आले आणि लागले गुरुजी द्यायला. मी गण्या उद्यापासून सावकाराच्या घरी कामाला सुरू होईल. हा, त्याचं सावकार काय म्हणलं, त्यानं माझंच नाही ऐकलं पाहिजे, सगळ्याचं ऐकलं पाहिजे, माझ्या पत्नीचं ऐकलं पाहिजे, माझ्या मुलाचं ऐकलं पाहिजे, माझ्या सुनेचं ऐकलं, सगळ्यांची कामं ऐकली पाहिजे. म्हणे हो बरोबर लिहितो म्हणतो. लिहिलं. मी गण्या उद्यापासून सावकाराच्या घरी कामाला सुरू होईल. मी सावकाराचं ऐकू, त्याच्या पत्नीचं ऐकू, त्याच्या मुलाचं ऐकू, असं सगळं. आणि गण्या सही मारे. सही कशी धरला टेकवला, शाळेतच नाही गेलं. आणि मग सावकार म्हणला, आता मी उद्या चाललो तीर्थासाठी, तुला पहिलं काम सांगून ठेवतो. म्हणजे आपली 2 एकर पडीक शेती आहे. बरं, त्याच्यामध्ये काट्यांची झाडं खूप आहेत. म्हणजे बरं, बैलगाडी घ्यायची, बैलगाडी न्यायची, जेवढे झाडं तुला तोडता येतील तेवढे झाडं तोडायचे, ते धुऱ्यावरती नेऊन टाकायचे, बैलांना तोपर्यंत चारायचं आणि बैलांचा चारा त्याचं एक पेटी बांधायची आणि बैलांना पाणी पाजून घरी यायचं. म्हणजे बस झालं म्हणे आपल्या पाठ. आता काय सांगायची गरज नाही म्हणे सावकार. बरं, मग म्हणे सावकार आता उद्यापासून मी तर कामाला सुरू झालो, काय ॲडव्हान्स द्या ना. हा घरी गेला, ॲडव्हान्स देऊ. आईला म्हणे आई पिशवी दे. बाप्पा कशासाठी? बाजारात जातो. पिशवी घेतली, बाजारात गेला आणि त्याला जे जे आवडत होतं ते घेऊन आला, खाण्यापिण्याच्या वस्तू. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गण्या उठला, तोंड धुतलं, चहा घेतला आणि सावकाराच्या घरी. बरं तुझ्या लक्षात आहे ना? बिलकुल तुम्ही चिंताच करू नका म्हणजे तुम्ही चालले जा. हा, कोणती बैलगाडी आहे? ही बैलगाडी आहे. बैल कोणते आहे? हे आहे. पुराणं कुठं आहे? ते आहे. पुराण कुठं आहे? कुठं आहे. दोरी कुठं आहे? सगळं त्यानं ते बैलगाडीमध्ये कुऱ्हाड टाकली, दोरी टाकली. आणि पूर्वी गाडीला वंगण लावत असतो. वंगण टाका, वंगणाचा डबा कुठे? वंगण लावला. झाली तयार, म्हणजे रेडी झाली आता गाडी. आता म्हणे घरी गेलो आणि जेवलो की आलोच. गण्या घरी गेला. मग गण्या घरी गेल्यानंतर गण्याला सवय काय होती? जेवल्यानंतर झोपायची. गण्या झोपला. त्याची आई म्हणते, बाबा हे कसं करते रे तू? आई गेली म्हणून तू ये, तू कशाला टेन्शन घेतो म्हणे, आई काम मी पाहिलेलं आहे. सावकार गेली निघून. याचा तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी गेला गण्या. सावकाराची बायको तिथूनच जोरात काय म्हणे काल म्हणे कालपासून तू उद्या कालपासून कामाला सुरू होणार होता, घरी गेला म्हणे जेवण. हो. तर काय झालं म्हणे, सावकाराकडून ॲडव्हान्स घेतला होता ना, 2-4 महिने वस्तू जास्तीच्या आणल्या म्हणे, थोडं जेवण आगोळ झालं तर झोपत लागली. तर मी बांधल्या गेलो ना म्हणे, मी बांधले, तुम्ही देऊन घेतले ना. होतेच बांधले कमी जास्त. कुठे वंगण, पुन्हा वंगण लावलं, पुन्हा ते गाडी दोरी टाकली, कुऱ्हाड टाकली, त्या टाकला आणि आपला पाठ आहे. कारण तुमची सांगायची गरज नाही. काय पाठ आहे? बैलगाडी घेऊन शेतात जाणे, 2 एकर शेती आहे पडी, त्याच्यात ते काट्यांची झाडं तोडणे, तोपर्यंत बैलांना चारणे, बैलांचा चारा काढणे, बैलांचा चारा काढून गाडीत ठेवणे, बैलांना पाणी पाजून घरी आणणे, एवढंच आहे ना. आता मी घरी गेलो आणि जेवलो की आलोच. गण्या घरी गेला. गण्या जेवला. गण्या झोपला. तिसरा दिवस निघाला. गण्या काय आईने बाबाला सांगितलं, हो म्हणे तुम्ही लिहून घेतलं ना, तुम्ही स्टॅम्पवरती लिहून घेतलं ना, मी इथंच आहे म्हणे गावात, मी काय पळून चाललो का? तर म्हणे होतेच आहे कमी जास्त. आपला पाठ आहे. काय पाठ आहे? बैलगाडी घेऊन जाणे, 2 एकर शेतीतल्या काट्या तोडणे, तोपर्यंत बैलांना चारा चारणे. दारात फेऱ्या मारत होता. हा गण्या आला. स्टॅम्प बांधला. स्टॅम्प बांधल्यानंतर गण्या म्हणतो, गुरुजी
तो स्टॅम्पवर काय लिहिलं ते वाचा बरं. मग गुरुजी वाचायला लागले. मी गड्या उद्यापासून सावकाराच्या घरी कामाला आहे. मी सावकाराचं ऐकेन, मी त्याच्या पत्नीचं ऐकेन, मी त्याच्या मुलाचं ऐकेन, मी त्याच्या सुनाचं ऐकेन. असं आहे ना म्हणे लिहिलं. म्हणे हो. असं लिहिलं का म्हणे गुरुजी तिचं की ते ऐकून ते काम करीन. म्हणजे नाही असं आहे का त्याच्यात? म्हणजे नाही. म्हणून मी ऐकायचं काम केलं. सगळ्यांचं ऐकलं. तेवढंच ऐकून त्या स्टॅम्पमध्ये लिहिलेलं. अरे सावकार म्हणे हा अशिक्षित माणूस आहे, याला आपल्याला उल्लू बनवला. त्यावेळेस त्या मास्तरनं तो स्टॅम्प पेपर काढला आणि दुसरा स्टॅम्प पेपर लिहिला. कोणता? ऐकून काम करीन असा. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा ऐकताना तुम्हाला गण्यासारखा ऐकावं लागणार नाही, तर तो श्रवण करावा लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल, त्याचं मनन करावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल, तरच हा ग्रंथ तुमच्या लक्षात येईल. कारण खूप खूप कठीण आहे ग्रंथ समजण्यासाठी, खूप कठीण आहे. म्हणून आम्ही या ग्रंथातले जे पैलू आहे, ग्रंथ हा याचा समाप्ती होत नाही. समाप्ती हा शब्द बौद्ध साहित्यामध्ये नाही. तर काय? ग्रंथ वाचन समारोप. वाचनाचा समारोप ग्रंथाचा तो तिथंच आहे. तो कधी समाप्त होतो? काही लोक मी असं ऐकलं म्हणते की आमच्या गावात पोथी सुरू झाली. कोणत्या ग्रंथाची? म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म. म्हटलं त्याची पोथीच नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की हिंदू लोकांचं अनुकरण आम्ही आजही सोडलं नाही. त्याला पोथी म्हणत नाही आणि ग्रंथाची समाप्ती म्हणत नाही, तर त्याचा वाचन समारोप. आणि हा ग्रंथ 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वाचन होतच नाही. मुश्किल आहे, खूप कठीण आहे. 3 महिन्यामध्ये एवढा मोठा ग्रंथ आपण काय करतो? 3 महिने 90 दिवस. पानं किती आहेत? 447. मग एका दिवशी किती पानं वाचायची ते ठरवतो. दळ 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 तितके वाचत बसतो. त्याला ग्रंथ वाचन म्हणत नाही, त्याला ग्रंथ वाचन म्हणत. तर तो समजलं पाहिजे आम्हाला. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पाहतो की पहिल्या दिवशी लोक येतात, ग्रंथ वाचन असलं ना त्या दिवशी लोक येतात बिहारामध्ये, आणि दुसऱ्या दिवशीपासून गळती सुरू होते. एक वेळ अशी येते की एक ग्रंथ वाचक आणि 2-3 ऐकणारे, आणि ते म्हातारे आणि ते डुलक्या देते. असं अनेक बुद्ध विहारातून आम्ही पाहिलेलं आहे. आणि समजा ठीक आहे, काही मंडळ आले, तिथल्या मंडळानं असं जर केलं तर बाबा नाही ठीक आहे, लोक येते, आपण लाऊडस्पीकर लावू, लाऊडस्पीकरवरती लोक ऐकतील घरी. मग त्याच्यातही आपलेच लोक लाऊडस्पीकर हा ग्रंथ दरवर्षीच ऐकतो आम्ही. म्हणजे आम्हाला त्याचा व्यत्यय येतो. कशाला? TV पाहायला. आमच्या कामात तो अडथळा येतो. असे कित्येक विहाराचे लाऊडस्पीकर बंद झालेले मी पाहिलेले आहे. म्हणजे अशी आपली मानसिकता आहे. वास्तविक बौद्ध धम्म या जगातील सर्वात श्रेष्ठ धम्म आहे, सर्वात पवित्र धम्म आहे. ग्रंथ वाचनाच्या समारोप कार्यक्रमाला मी बिटोळा भयर या गावाला गेलो. त्या ठिकाणी मोठा त्या राजू भाऊ त्याला एक कार्यक्रम केला, मोठा स्वरूप दिलं त्यानं. खूप त्यानं बत्तीजींना बोलावलं आणि त्याचे मित्रसुद्धा, इतर जाती धर्माचे मित्रसुद्धा त्या कार्यक्रमात आले. वाशिम जिल्ह्यामध्ये गोष्ट आहे. वाशिमपासून 17 किलोमीटर अंतरावर ते गाव आहे. तर तिथे त्याचा मित्र म्हणून गुलाबराव गावंडे आले. गुलाबराव गावंडे म्हणजे माजी राज्यमंत्री, ते सुद्धा त्या राजूच्या विनंतीला मान्य होते आहे. आणि ते तिथं आले तर त्यांच्यासोबत त्यांचे महाराज आले, त्यांचे महाराज आहे. आता गुलाबराव गावंडे म्हणजे हे सगळे भिक्षू लोक स्टेजवर बसलेले आहेत.
उंच आसनावर बसलेले आहेत. आपल्या महाराजांचं काय, आपल्या महाराजांनी कुठे बसावं? तर गुलाबराव गावंडेची मनातली चरबीचं अवस्था त्या महाराजांना समजली आणि ते महाराज म्हणाले, नाही, त्या स्टेजच्या बाजूला खुर्ची लाव, तिथे मी बसेल, कारण हे भिक्षू श्रेष्ठ दर्जाचे आहे, हे भिक्षू उच्च दर्जाचे आहे. आणि मग त्याने ती खुर्ची बाजूला लावली. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकानं आपापले मनोगत व्यक्त केले. त्यावेळेस तो गुलाबराव गावंडे म्हणे की माझ्याही गुरुजींना 2 शब्द बोलू द्या. त्यावेळेस ते गुरुजी म्हणाले, मला इंग्रजीशिवाय दुसरं काय येत नाही. आम्ही त्याच गावातला एक मुलगा MA झालेला हुशार मुलगा उभा केला. म्हटलं, बाबा हे काय सांगतात महाराज, त्याचं मराठीत ट्रान्सलेट करून आम्हाला सांग. त्यावेळेस त्या महाराजांच्या भाषणातून त्याचा सार असा होता की मी 40 देश फिरलो. किती? 40 देश. या 40 देशामध्ये माझ्या असं लक्षात आलं की बुद्ध धम्म सर्वश्रेष्ठ धम्म आहे. बुद्धांचं पंचशील हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्वात पवित्र आहे, तात्काळ असं त्यांनी सांगितलं त्या महाराजांनी. तर असा हा धम्म आहे. आणि भारतामध्येच नाही, भारतामध्ये विशेष काय नाही. जपान, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, अफगाणिस्तान, दक्षिण कोरिया हे जे देश आहेत, या देशामध्ये खूप महत्त्व आहे. या वर्षावासाचं खूप महत्त्व आहे. या वर्षावासाच्या कालावधीमध्ये खूप लोक येतात, खूप लोक ग्रंथ श्रवण करतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात. साधंसं उदाहरण आहे द्यायचं झालं तर जपानचं देता येईल. जपान हे महाराष्ट्रा एवढं देश आहे, परंतु जपान हा सर्वात श्रीमंत देश म्हणून गणला जातो. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की जपानचे सर्व लोक 3 शरण पंचशिलाचं काटेकोरपणे काया वाचा मनाने पाळतात, उपोषण करतात, 4ही उपोषण करतात आणि सतत बुद्ध विहारात भिक्षूंची धम्म देशना ऐकतात. एकदा काय झालं, तुकडोजी महाराज यांचा दौरा जपानला होता. निमंत्रण त्यांना महाराज देशामध्ये या, तुमचे भजन आम्ही ऐकून आहे, तुमचे भजन फार चांगले असतात. आणि मग ते महाराज तिथे गेले. महाराजाचं वाद्य काय होतं या खंडी आणि भजन करतो होतो, माझं माणूस द्या, माझं माणूस द्या, माझं माणूस द्या. 1000 लोक उभे असताना तुकडोजी महाराज कोणता माणूस मागत होते? जो माणसासारखा दिसतो, माणसासारखा वागतो, माणसासारखा बोलतो, माणसासारखा चालतो, असा माणूस पाहिजे होता. जो सदाचारी आहे, जो गुणवान आहे, जो नीतिवान आहे, शीलवान आहे, असा माणूस त्यांना पाहिजे. तो माणूस तुकडोजी महाराजांना भारतात भेटला का? नाही. कुठे भेटला? जपानमध्ये. ज्यावेळेस ते जपानमध्ये गेले, त्यांची व्यवस्था एका आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आली महाराजांची. आणि आराम करा महाराज, ज्यावेळेस भजनाची वेळ येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू आणि मग आपल्याला कार्यक्रमाला जायचं असं म्हणून ते लोक निघून गेले. महाराजांनी आराम केला. आराम केल्यानंतर संध्याकाळी ते लोक आले, महाराजांना घेऊन गेले. महाराजांचं भजन चालू झालं. त्यांच्या डाव्या साईडला मोठा खिसा होता. त्या खिशामध्ये पर्स असे, त्या पर्समध्ये पैसे, तिकीट, महत्वाचे कागदपत्र सगळं त्या पर्समध्ये असतं. भजन करता करता महाराजांचा हात लागला खिशाला. खिसा रिकामा दिसतो, खिसा रिकामा. भजन चालू, घामच फुटला महाराज की आता तिकीटही त्याच्यात, पैसे त्याच्यात, सगळं गेलं, काहीच नाही राहिलं. कसं तरी त्यांनी ते भजन आणि घाई त्या हॉटेलवर गेले. पाहतात तर सगळं साफ केलेलं, बेड दुसरं बदललेलं, पर्स कुठेच नाही.
बसले खिन्न होणार. मॅनेजर आले काय महाराज, हे घ्या ते काय तुमचं पर्स. महाराजांची घाई घेतलं पाहायला तिथं. त्याच्यातली एक आणि एक वस्तू तशीच होती, काहीच चाललं नाही. पण हे तुम्हाला कोणी दिलं म्हणजे मुलगा ऐकतो ना झाडा आल्याची सकाळी, तर त्याने अशी मुलं आहेत म्हणजे तिथे आपला वेळ वाया नाही घालवला. 1 तास असेल ना तर 1 तासात 2 हॉटेल झाडतात, तेवढीच मदत ते आपल्या आई बापाला करतात. 2 तासात काय आपल्याकडून 4 हॉटेल झाडतात आणि मग त्यांचा टाइम टेबल पाहून ते काम करतात. म्हणजे भरपूर मुलं आहेत असं. मग त्या मुलांना हे नाही समजलं काय की याच्यात पैसे असतील म्हणे. हो मग त्यानं का नाही घेतलं, मला का नाही, मला का नाही त्याला का, तो कधी भेटल, उद्या सकाळी. महाराज विचार करत बसले की हा 10व्या वर्गाचा विद्यार्थी आहे, मनामध्ये लोक निर्माण होतं, मुहूर्त निर्माण होतं. त्याला माहीत होतं याच्यात सगळंच आहे, पैशासहित सगळंच आहे. त्याच्या मनात असा विचार का नाही आला. त्याला घडायला अरे म्हणजे मुला येते काय तुझं नाव, त्याला नाव सांगितलं. म्हणे कोण तुला कुठे दिसलं, म्हणे हे इथेच पलंगावर. म्हणे याच्यात पैसे असतील असं तुला वाटलं नाही का. म्हणे हो. मग तुला त्यांचे पैसे घेऊन ये वाटलं का. म्हणे नाही. काय तर मग तो म्हणे अदिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समाधियामि. म्हणे हे काय, म्हणे बुद्धाचं पंचशील आहे म्हणे, त्याच्यातली दुसरी गाथा आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की मी न दिलेली वस्तू देणार नाही. मग तुमच्या पर्समध्ये मी वस्तू घेतली असती, चोरी झाली असती. अच्छा सायला म्हणजे आमच्या जपानमध्ये अशी वृत्तीचे लोकच नाही की आपली वस्तू नाही, आपल्या मालकीची नाही तर ती घेत नाही. ते काय करतात, सापडले कुठे ते घेतात आणि नगरपालिकेत नेऊन देतात. नगरपालिकेमधून त्याची जाहिरात निघते, ही वस्तू कुणाची आहे, त्याला ओळखा घेऊन जा. तर 3-3 दिवस ती वस्तू तिथंच राहते, पण कोणी दुसरा जात नाही. माझी आहे ज्याची आहे तोच जाईल. म्हणजे काय रे म्हणे बुद्धाचं 325 लाख, मग बुद्ध तर भारतात होतो, भारतात होतो. पण त्यांचं पंचशील आम्ही स्वीकारलं ना, त्यांची शिकवण आम्ही स्वीकारली ना, त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही वागतो ना, म्हणून आमचा देश प्रगती पथावर आहे. म्हणजे आता आपण याचे पैसे तुला दिले मग तुम्ही हा ते घेत म्हणे काय बक्षीस देते. महाराजांना काय त्याला द्यायचं ते दिलं. महाराजांना तिसर डायरी घेतली, पेन घेतला आणि भजन दिलं. कोणतं भजन दिलं, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी कारणे कर प्रभावी प्रचार प्रसार. हे ग्रामगीतेमध्ये 108 पानावर आहे. तेही भजन केलं त्यांनी आणि ते आश्चर्यचकित झाले. सांगण्याचं तात्पर्य आहे की जपानचे लोक खरंच कायावाच्या मनाला पंचशीलाचं पालन करतात. जपानमध्ये हिरोशिमा पडला होता, त्याच्यातूनही ते लोक वाचले सावरले. आणि जपानमध्ये विद्यार्थी वर्ग आपला वेळ वाया घालवत नाही. तिथे खेळतात, त्यालाही वेळ आहे, जितक्या वेळात खेळणं झालं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जितका वेळ मिळेल तितका मुलंच नाही, मुली सुद्धा आपल्या पित्याला सांगतात की जा बाबा काहीतरी काम घेऊन या. मग ते पुढे जातात आणि ते साहित्य आणतात. मुली एका तासामध्ये कुकर तयार करतात. एका तासामध्ये 2-4 कुकर तयार करतात, आपल्या वडिलांच्या हवाली करतात आणि जातात. साऱ्या वर्गात असणारी मुलगी, 5व्या वर्गात असणारी मुलगी, 7व्या वर्गात असणारी मुलगी तिथे कुकर तयार करते. आणि आपल्याकडे 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याला त्याच्या कुकरचं काय बिघडलं तर काही समजत नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे
की खऱ्या अर्थात मनुष्य शिलाचं पालन करणारा असला पाहिजे, काया वाचा म्हणाले. कारण शिलाचं पालन केलं तर धम्म त्याच्या पाठीमागे सदैव राहील आणि धम्म त्याचं रक्षण करेल. कसं रक्षण करेल? माकडी पाहिली आपण सर्वांनी, माकडी, त्या माकडीचं पिलू तिच्या पोटाशी चिटकलेलं असतं. ज्यावेळेस ती माकडी धावते, जोरात धावते, त्यावेळेस ते पिलू पडते काय? या झाडावरून त्या झाडावर छलांग मारते, पिलू पडते काय? काय कारण आहे? एक तर त्या पिलाने घट्ट चिकट पकडलेलं असते आणि दुसरं त्याची आई त्याचं रक्षण कसं, धावताना छलांग मारताना त्याचं रक्षण कसं करतं. मग तसं आम्ही धम्माला चिटकलं पाहिजे, म्हणून आमचं धम्म रक्षण करेल. त्याच्यासाठी शील पाहिजे, आमचं शीलवान, नीतिवान असा माणूस, गुणवान, आदर्श. मग लोक काय म्हणतात? चांगला माणूस आहे, शीलवान माणूस आहे, गुणवान माणूस आहे, चांगला, खोटं कधी बोलत नाही, नशिल्या पदार्थाचं सेवन करत नाही, त्याचं कोणाचे भांडण नाही, कोणी त्याचा शत्रू नाही, सगळे त्याचे मित्र आहेत. शेवटी काय म्हणतात? तो देव माणूस आहे. काय म्हणतात? देव माणूस आहे. हे व्यक्ती मी सुरुवातीला म्हटलं ना, आकाशातील आणि भूमीवरील सर्व देवता तुमचे रक्षण करू. देवता इथेही आहे तर देवता तिथेही आहे. म्हणून अशा प्रकारचा आम्ही ग्रंथाचं श्रवण करताना सावधतेने केलं पाहिजे, सजगतेने केलं पाहिजे. परंतु खऱ्या अर्थाने श्रवण करून त्याचं चिंतन म्हणून करत आपल्या घरापर्यंत गेलं पाहिजे की आज आम्ही काय ऐकलं, आज जे ऐकलं ते दुसऱ्या व्यक्तीला आम्ही सांगितलं पाहिजे. त्याला म्हणतात धम्मदान. काय? धम्मदान म्हणजे तथागतांचं तत्वज्ञान जसंच्या तसं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. लोक कशाने धम्मदान करतात? भरतीचे पैसे देतात, म्हणतात घ्या धम्मदान. ते का धम्मदान आहे का? गायक लोक काय नाही म्हणतात, चांगले चांगले गायक, यांच्याकडून या पार्टी अनिल बागुल यांच्याकडून पार्टीला 50 रुपये धम्मदान मिळाले, पार्टी आभारी आहे. काय खायचं काही कसं त्या कसं, कोणतं दान कशाला म्हणत तेही समजत नाही. धम्मदान श्रेष्ठ दान आहे, त्याला पट्टा का नका तुम्ही. धम्मदानम सब्बदानम जिनाती, धम्मदान सर्वश्रेष्ठ आहे. हे धम्मदान आम्ही आता विहारातल्या पेटीवर सुद्धा लिहितात धम्मदान. हे कोणतं धम्मदान? अशा प्रकारचं आम्ही आमच्या हातानं काही शब्दांचं म्हणजे थोडक्यात विटंबना करतो, ही थांबली पाहिजे. आणि ग्रंथाचं श्रवण, चिंतन, मनन आणि अभ्यास केला पाहिजे. उद्यापासून ग्रंथाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. पार्श्वभूमीसाठी आज मी इथपर्यंत सांगितलेलं आहे. तेव्हा आता उद्या प्रस्तावनेपासून बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची सुरुवात होणार आहे. एवढंच त्या प्रसंगी सांगून मी इथंच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण, सर्वांना हिताचा सुखाचा